माणिकराव कोकाटेंना राजीनामा द्यावाच लागेल. कारण आता त्याची चौकशी झाली माझ्या माहितीप्रमाणे आणि या चौकशीत माणिकराव कोकाटे चांगले अर्धा तास सभागृहात रमी खेळत होत्याचं स्पष्ट झालेलं आहे. अजून तो रिपोर्ट बाहेर आलेला नाही, पण जी माहिती आम्ही घेतली त्याच्यातून स्पष्ट होत आहे. आणि जो व्यक्ती विधिमंडळात रमी खेळतो त्याच्या संवेदनशीलतेचं मला असं वाटतं काय त्याला शब्द वापरता येणार नाही अशा पद्धतीने असंवेदनशीलता त्यांची आहे. आणि आताच्या घडीला शेतकऱ्यांची परिस्थिती ज्या पद्धतीने आहे त्या काळात या खात्याचा मंत्री संवेदनशील असला पाहिजे. आणि सातत्यानं वेगवेगळे वक्तव्य त्यांनी केलेले आहे. जर त्यांना माफ केलं तर मला असं वाटतं हे सरकार सुद्धा शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. तसं तर आहेच. हे सरकार ज्या पद्धतीनं छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाली याचा सुद्धा समर्थक आहे असंच याच्यात म्हणावं लागेल. तेव्हा माणिकराव कोकाटेंनी राजीनामा दिला पाहिजे किंवा त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. ते सरकार साधन सुचिता खेळा रमी मी तर म्हणतो. याच्यानंतर सभागृहात मस्तपैकी रमीचे कॅटच घेऊन गेलं पाहिजे ना. मग कशाला मोबाईलवर खेळायचं, प्रत्येक डाव मानून खेळलं पाहिजे. याच्यासाठी ते सभागृह केलं की काय. म्हणून निश्चित जनतेच्या मनात रोष आहे. त्याचा जर अंदाज या लोकांना नसेल त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतात. ती जे वातावरण मंत्री आहे त्या सगळ्यांना काल चांगलं आपलं सगळं त्यात मग संजय शिरसाट, माणिकराव कोकाटे, सुरेश कदम की या संधी शेवटच्या समजा नाही तर बाहेर पडावं लागेल समाधानकारक आहे असं का? बिलकुल समाधानकारक. एकीकडे सरकार देवेंद्रजींचं सरकार एकीकडे मोठ्या बाता मारतंय, विकासाच्या गप्पा मारतंय, साधन सुचितेच्या गप्पा मारतंय, संस्कृतीच्या गप्पा मारतंय. आणि असं असताना एक मंत्र्यांच्या डान्स बारमध्ये बारबाला पकडल्या जातात, एक मंत्र्यांच्या घरामध्ये नोटाचे गट पिशव्या दिसत आहेत, बॅग दिसत आहेत, कशा अवस्थेत बसलेल्या आहेत. एक मंत्री शेतकऱ्याविषयी कशा पद्धतीने बोलतात, एक मंत्री काहीतरी कपडे अर्ध याच्यामध्ये म्हणजे आता शब्दही वापरता येत नाही मीडियासमोर, याच्यावर पूजा अर्चा करत वाटतात. ठीक आहे, तुमचे खाजगी विषय आहे, खाजगी राहिले पाहिजे. परंतु हे जर सार्वजनिक होत असेल तर मला असं वाटतं मुख्यमंत्री नुसते नाराजी व्यक्त करणं, दम मारणं याला काही अर्थ आहे. मुख्यमंत्री मला असं वाटतं हे सगळ्या कारवाई करण्यामध्ये असक्षम ठरतात की काय अशा प्रकारचा प्रश्न आमच्या सगळ्यांच्या जनतेच्या आणि आमच्या मनात निर्माण झालेला आहे.